ड्रग्ज कुठे मिळते याची माहिती दिल्यावर जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई मोहिमेचा शुभारंभ झाला। या शहरव्यापी अभियानात 5,000हून अधिक शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले। वरळी इथल्या NSCI डोम इथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। अभियानाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत नशामुक्तीची शपथ घेऊन ड्रग्ज बाबतची माहिती प्रशासनाला देण्याचं स्पष्ट केलं। माहिती देणाऱ्याला पुरस्कार देखील मिळेल, पण त्याचं नाव कधीच बाहेर येणार नाही। इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केलं। आम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला। आजचा इव्हेंट अतिशय अप्रतिम होता। ड्रग्ज पासून कसं मुक्तता मिळाली पाहिजे त्याबद्दल भरपूर माहिती मिळाली। येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की देशात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये हा इनिशिएटिव्ह होणं गरजेचं आहे। स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी सरकारचं धन्यवाद मानतो। ड्रग्स से नाता छोड़ो और अपनी जिंदगी से नाता जोड़ो। नागरिकांना drugfreemumbai.org या वेबसाईटवर नोंदणी करून नशामुक्तीची शपथ घेता येईल। शपथ घेतल्यानंतर तत्काळ डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून 2029 पर्यंत नशामुक्त भारत साकार होईल। ड्रग फ्री मुंबई। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्ती जनजागृती अभियान, अश्विनी भिडे मॅडम, आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, देवेन भारती जी, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, रुबल अग्रवाल मॅडम, विभागीय आयुक्त कोकण विभाग, आंशन गोयल मॅडम, जिल्हाधिकारी मुंबई शहर, सौरभ कटियार जी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि सपना श्रॉफ मॅडम, अशासकीय सदस्य अभियान ड्रग फ्री मुंबई। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ड्रग फ्री मुंबई नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मंचासीन अन्य सर्व मान्यवर, तसंच या दिमागदार डोम मधील इतर सर्व सन्माननीय अतिथी, अधिकारी, कर्मचारी, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी आणि मीडिया प्रतिनिधींचं, त्याप्रमाणेच ऑनलाईन जोडल्या गेलेल्या सर्वांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते। आणि आता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प देखील अर्पण करण्यात येतील। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर आपण दीपप्रज्वलनाकडे वळूया। दीप प्रज्वलित झालेला आहे। मंडळी, ड्रग फ्री मुंबई नशामुक्ती अभियानाच्या आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम शासनाच्या योजनांची सुयोग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक कुशल प्रशासक आणि कार्यसिद्ध अधिकारी, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी श्रीयुत सौरभ कटियारजी यांना मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते। ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे। विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे, यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर
4000पेक्षा जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समित्यामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. आज या अभियानाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शुभ हस्ते होत आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे. तर आता माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी, मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा अध्यक्ष उच्चस्तरीय समिती नशामुक्ती जनजागृती अभियान यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. 3 महिन्यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्रीकडे गेले होते. आम्ही त्याने रिक्वेस्ट केली होती की आम्हाला सर्व समाजाच्या लोकांना काम करायचं आहे. तो त्याने हुंकार दिली. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांचे प्रेरणातून आता आपण एका मोठा चळवळी उभी केली आहे. यामध्ये आपण फक्त स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये जिथे जिथे आज काम चालते तिथे सर्व ठिकाणी जाऊन लोकांना प्रतिबोध करणार आहे, लोकांना समुपदेशन करणार आहे. मुंबईमध्ये जोपर्यंत आपण ड्रग फ्री मुंबई न करत आहे तोपर्यंत आपण आज शपथ घेणार आहे की आपण एकही थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी आजच्या या खास प्रसंगी विशेष महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. तो आत्ता आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका अश्विनी भिडे मैडम आपल्याला वाचून दाखवतील. मुझे विश्वास है कि यह अभियान नशामुक्त भारत के राष्ट्रीय संकल्प को नई गति प्रदान करेगा. ड्रग्स फ्री मुंबई अभियान की सफलता और सभी युवा साथियों के उज्ज्वल भविष्य के लिए मेरी हार्दिक शुभकामनाएं. नरेंद्र मोदी. धन्यवाद. आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी ट्रेनिंग मॅन्युअल ऑफ काउन्सिलर्सचं अनावरण करण्याची विनंती करते. टाळ्यांच्या गडगडाटासमोर. येस, थँक्यू. मंडळी, शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणं अत्यावश्यक आहे. या तत्वाला अनुसरून आणि युवा पिढीला अंमली पदार्थ विरहित जीवन जगण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नशामुक्त मुंबईची प्रतिज्ञा सर्वांना द्यावी अशी त्यांना विनंती करते. चला, सगळे तयार? मग माझ्या मागे सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेते की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करेन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करेन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या राज्याचं शीर्ष नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला राज्याचं बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने अहोरात्र
कार्यमग्न असतात. महाराष्ट्राचा युवा वर्ग हा तर विकासाचा केंद्रबिंदू. तर आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याची सादर विनंती मी त्यांना करते. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. आज जगामध्ये अमेरिकेनंतर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून स्पेसक्राफ्ट लॉन्च करणारं एकमेव जर देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, आज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजीज असो, याच्यामध्ये भारत खूप वेगानं प्रगती करतोय. आणि त्याचवेळी संरक्षणाच्या क्षेत्रात, डिफेन्सच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाला थक्क करणारी आहे. आज आपल्या संरक्षणाकरता आपण तयार केलेले मिसाईल्स हे बघितल्यानंतर जग देखील थक्क होत आहे. आणि आपल्या सेनेने देखील ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर केली तर भारत आता जुना भारत राहिलेला नाही, हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणारा भारत आता तयार झालेला आहे. अशी आपली ताकद आज भारताने तयार केली आहे. त्यामुळे भारताच्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला आता थांबवता येणार नाही. हा भारत युवांचा भारत आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणाई आज आपल्या भारतामध्ये 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे. आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरू म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे. आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढते आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही. आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल. आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. आणि या वॉरचं सगळ्यात मोठं वेपन, या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा. हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पुढे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, ही लढाई साधी लढाई नाही आहे. ही लढाई एखादी घरगुती लढाई देखील नाही आहे. एक मोठं षडयंत्र आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती या त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ
एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही. याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. पुढच्या काळात तर माहिती देणाऱ्याला पुरस्कार देखील मिळेल, पण त्याचं नाव कधीच बाहेर येणार नाही. अशाच पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा वापरून आता आपल्याला या सगळ्या ड्रगचा वापर करणाऱ्या, ड्रग विकणाऱ्यांवर त्या ठिकाणी धावा बोलायचा आहे. आणि म्हणून ड्रग फ्री मुंबई कौन करेगा, ड्रग फ्री मुंबई कौन करेगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.